अहमदनगरमधील न्यायाधीशांसोबत घडलेल्या या घटनेनंतर ना तुमचा कर्म कायद्यावरती आणखीन जास्त विश्वास बसेल. अहमदनगरमध्ये एक न्यायाधीश राहत होते, हे जे वेदांताचे गाढे पंडित होते आणि त्यांचा कर्म कायद्यावरती देखील खूप सारा अभ्यास होता. ते दररोज सकाळी ना स्नानासाठी नदीकाठी जात असत आणि एकदा स्नान करून घरी येत असताना ना त्यांच्यासमोर एका व्यक्तीचा खून होतो आणि खून करणाऱ्या व्यक्तीला ना न्यायाधीश आपल्या डोळ्यांनी स्वतः पाहतात. ते कोणालाही या बाबतीत काही बोलत नाहीत. ते मनामध्ये एकच विचार करतात की शेवटी या केसचा निकाल ना आपल्यालाच लावायचा आणि त्यावेळी आपण योग्य तो निर्णय देऊयात. 1 महिन्यानंतर ना पोलीस या खुनाच्या संदर्भात ना एका व्यक्तीला आरोपी म्हणून न्यायाधीशांच्या समोर उभे करतात. आणि जेव्हा न्यायाधीश त्या आरोपीला पाहतात ना तेव्हा आश्चर्यचकित होतात, कारण ज्याने खरोखर खून केला होता ना त्याच्या जागी पोलिसांनी दुसराच कोणीतरी व्यक्ती आरोपी म्हणून त्यांच्यासमोर उभा केलेला असतो. आणि सगळ्यात मोठी गोष्ट तर ही की पोलिसांनी दिलेल्या या पुराव्यानुसार ना समोर उभारलेला आरोपीच असल खुनी आहे हे सिद्ध होत असतं. आपल्या भारतीय संविधानानुसार आणि पोलिसांनी दिलेल्या पुराव्यानुसार ना न्यायाधीशांना हा समोर उभारलेल्या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावावी लागते. न्यायाधीश त्या आरोपीला एकांतात बोलून घेतात आणि म्हणतात, हे बघ, मला माहित आहे की हा खून तू केलेला नाही, कारण जिथं खून झाला ना तिथं मी स्वतः हजर होतो. पण माझा कर्म कायद्यावरती थोडाफार अभ्यास आहे आणि मला एक गोष्ट सांग की ह्या अगोदर कधीतरी तू खून केला होतास का? त्यावेळी तो आरोपी म्हणतो, हो साहेब, ह्या अगोदर मी एक नाही तर तब्बल 2 खून केले होते आणि त्यावेळी माझ्याकडे खूप सारा पैसा होता, पॉलिटिकल पॉवर होती आणि या दोन्हीच्या जोरावरती ना मी माझी स्वतःची ही निर्दोष सुटका करून घेतली व माझ्या जागी दुसरं कोणाला तरी मी त्याची शिक्षा भोगायला लावली. आणि न्यायाधीशांचा ना या गोष्टीनंतर ना आणखीन जास्त कर्मकायद्यावरती विश्वास तर कर्मकायदा अशा पद्धतीनं काम करतो. जोपर्यंत तुमच्या मागे पुण्य आहे ना तोपर्यंत देव सुद्धा तुम्ही केलेल्या चुकांची शिक्षा तुम्हाला हा तत्काळ देऊ शकत नाही. पण एकदा का जर तुमचे पुण्य संपले ना तर देव 1 सेकंदाचाही वेळ न घालवता तुम्हाला तुमच्या मागील चुकांची शिक्षा तो भोगायलाच लावतो. म्हणून कर्म करताना ना विचार करून कर्म करा आणि एकदा का जर तुम्ही एखादी कर्म केलात ना तर त्याचे फळ भोगल्यापासून तुमची सुटका होणार नाही, हे मात्र नक्की लक्षात ठेवा. तर ही गोष्ट लक्षात राखण्यासाठी आपल्या व्हिडिओला सेव्ह करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो किंवा सबस्क्राईब करा.